मेळघाटातील आदिवासी भागात उन्हाळ्याची तीव्रता वाढताच पाणी टंचाईने रौद्र रूप धारण केले आहे. कोट्यवधींचा निधी खर्च होऊनही जलजीवन मिशनची कामे अपूर्ण असल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणेच्या कारभारावर आणि भ्रष्टाचारावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अनेक गावांमध्ये नळ योजना केवळ कागदावरच असून प्रत्यक्षात कामे ठप्प असल्याचा आरोप अमरावती जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवले यांनी केला आहे. जल जीवन मिशन जो काम चालू है चिखलदरा तालुका में कोरडा ग्राम पंचायत, कांगरखेड़ा ग्राम पंचायत, कोयलर ग्राम पंचायत, ये जितने भी ग्राम पंचायत है 14 गांव को पानी पुरवठा का योजना ये एमजीपी का माध्यम से चालू है। फिर भी 5-6 साल होने के बावजूद भी अभी भी उनका काम अभी अपूर्ण नहीं है, पूरा हुआ ही नहीं है और काम पूरा सक्सेस हुआ नहीं है। पानी कल लोग दर कहाँ से ला रहे पानी उनको ही मालूम है। ये मेलघाट की जो आदिवासी जनता है इनको इतना तकलीफ हो रहा है पानी से कि पानी का अलावा लोगों को कुछ भी नहीं होना, सिर्फ पानी होना। पानी नहीं तो ये काम जल्दी से जल्दी गवर्नमेंट इस पे ध्यान दे और इसको जल्दी से जल्दी करने को बोलो और ये जल्दी होने को ना, ऐसा मैं आशा करके गवर्नमेंट से मैं ऐसे निवेदन करता कि जल्दी से जल्दी करे और जनता को पानी मिलना चाहिए। ये बोल के मैं 2 शब्द मेरा धन्यवाद। पाणी पुरवठा योजनेचे काम गेल्या 7 वर्षापासून रखडलेले आहे, ज्यामुळे हजारो नागरिक शुद्ध पाण्यापासून वंचित आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि कंत्राटदारांच्या संगनमतामुळे कामाचा दर्जा खालावला असून शासनाचा निधी वाया जात असल्याची चर्चा आहे. निकृष्ट कामे आणि दिरंगाईची उच्चस्तरीय चौकशी करून मेळघाटातील तहानलेल्या गावांना तातडीने दिलासा द्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. पाणी पुरवठा योजनांच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असून ठेकेदारांना मोकळे रान देण्यात आले आहे. प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा राहुल येवले यांनी दिला आहे. मेळघाट मध्ये जल जीवन मिशन योजनेअंतर्गत प्रचंड प्रमाणात फक्त भ्रष्टाचार सुरू आहे. आपण पाहू शकता हे टाकी आहे अर्धवट झालेली, हे गांगरखेडा 14 गाव पाणी पुरवठा योजनेचं काम आहे. या कामाकरिता मागील 5-6 वर्षापासून काम सुरू असून अद्यापही याचं काम, पाईपलाईनचं काम, टाकीचं काम या 14 गावांमध्ये पूर्ण झालेलं नाही आहे. आमच्या आदिवासी जनतेला अद्यापही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या योजनेसोबतच चिखलदरा, बागलिंगा आणि धारणीमधील अशा काही योजना आहेत ज्या एमजीपीच्या माध्यमातून जल जीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू आहे, परंतु 5-6 वर्षापासून सुद्धा या योजना पूर्ण झालेल्या नाही आहे. आणि माझी तात्काळ या अधिकाऱ्यांना सरकारला विनंती आहे की या ज्या अर्धवट योजना आहे या पूर्ण झाल्या पाहिजे. आमच्या आदिवासी बांधवांना पाणी मिळालं पाहिजे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे. याकरिता त्यांनी सगळ्यांनी पुढाकार घेऊन या पूर्ण केल्या पाहिजे. धन्यवाद. मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चिखलदरा. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।